आणि आता आरोपी निदा खान संदर्भातली बातमी। निदा खानला आसरा देणं एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांना चांगलंच महागात पडतंय। मतीन पटेल यांनी निदा खानला त्यांच्या संभाजीनगर इथल्या कार्यालयात लपवून ठेवलेलं, त्यामुळे त्यांच्यावर आधीच गुन्हा दाखल झालाय। त्यात आता मतीन पटेल यांना छत्रपती संभाजीनगर महापालिकेने दणका दिलाय। त्यांच्या घरावर आता बुलडोझर चालणार आहे। ज्या कार्यालयात निदा लपली होती ते घर बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधलेलं आहे, त्या घरावर महापालिकेने नोटीस चिकटवली आहे। 3 दिवस स्पष्टीकरण 3 दिवसात या संदर्भात स्पष्टीकरण न दिल्यास घर पाडण्यात येईल असा इशारा देण्यात आला। सोबतच नारेगाव परिसरातील त्यांच्या दुसऱ्या राहत्या घराबाबतही अतिक्रमणाची नोटीस ही बजावण्यात आली आहे। त्यामुळे आता मतीन पटेल यांच्या विरोधात महापालिका आक्रमक झाली आहे। नाशिकमधील टीसीएस धर्मांतर प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला गुरुवारी रात्री छत्रपती संभाजीनगरमधून अटक झाली। ती एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरात लपून बसलेली। निदाला एमआयएम नगरसेवकांनी लपण्यासाठी मदत केल्याचं शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी सांगत आक्रमक भूमिका घेतली। त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे। तर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील आणि मतीन पटेल यांच्यासह संबंधित सर्वांचीच एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तर संबंधितांवर कठोर कारवाईचीही मागणी करण्यात आली आहे। निदा खान मुंब्र्याला का गेली होती? मुंब्र्याला सुद्धा ती एमआयएमच्याच माणसाच्या संपर्कात होती आणि त्या मधल्या काळामध्ये इम्तियाज जलील नाशिकला जाऊन तिला भेटला होता आणि त्याने जाहीर स्टेटमेंट केलं होतं, हे आपल्याला माहिती आहे। मुंब्र्याहून ती निदा खान पुन्हा संभाजीनगर मध्ये कशी आली? जिचा संभाजीनगरशी काहीच संबंध नाही त्या ठिकाणी ती येते। तिथं वास्तवाला जवळपास महिना दीड सव्वा महिना तिथे राहते की एक म्हातारा बाहेर यायचा, दुधाची थैली घ्यायचा, आतमध्ये जायचा, कोणीही त्या घराच्या बाहेर सुद्धा पडत नव्हतं। आणि ज्या नगरसेवकाचं ते घर आहे तो एमआयएमचा आहे। आता ही माहिती जर ते एमआयएमच्या नगरसेवकाला नाही असं म्हणता येईल का? मग ते एमआयएमच्या नगरसेवकाला घर देण्यासाठी कोणी मजबूर केलं होतं? तर त्या इम्तियाज जलीलने केलं होतं। आपल्याला हिला वाचवायचंच आहे। दरम्यान निदा खानच्या अटकेनंतर एमआयएमचे प्रमुख नेते असदुद्दीन ओवेसींनी निदाची पाठराखण केलेली आहे। निदावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत, तिला कोर्टात न्याय मिळेल असा विश्वास ओवेसींनी व्यक्त केला आहे। या संपूर्ण प्रकरणातील तक्रारदार राजकीय पक्षाशी संबंधित आहेत असा आरोपही ओवेसींकडून करण्यात आला आहे। हमको पूरा यकीन है कि अदालत इंसाफ करेगा इंशाअल्लाह और ये इस बच्ची को बेकसूर करार देगा। मंसूबाबंद तरीक़े से जो मुसलमानों में जो पढ़े लिखे लड़के लड़कियां हैं उनको परेशान करने के लिए इस तरह की कोशिश की जा रही है। किसी को आप आरोपी बनाते हैं तो इसका हरगिज़ ये मतलब नहीं है कि उसको सज़ा हो गई। ये तो जो आरोप लगा रहे हैं उनको प्रूफ करना पड़ेगा कोर्ट में बियॉन्ड रीजनेबल डाउट।